लगीन करून टाकूया म्हणलं. मी माझं बी नाही. तुमचं नाव काय म्हणलं? आमचं नाव काय? चौगुले. 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 हा तुझं? बुलबुले. लय जवळ आले मग काय तुमच्या मनात? हाय पण पोरगी बघितल्याशिवाय आपण होकारात येत नाही बघा. तुम्ही जरा बाहेर गेले हो. बाहेर बसली या. बाहेर गेल्या बाहेर. बाहेर संडासला गेली या. मी बघून येऊ का? मला पसंत पडेल का? आल्या बघ पसंत आहे का बघ. घर जावा वेळ लागल. कुस्ती झाली ते की घेतल्या. अरे आमची खानावळ आहे म्हणलं तिला काय खायला कमी आहे का? असं नका पण हे पोरग काय राव. अरे पोरगा नाही हो, पोरगी आहे, पोरगी. नाईट कसले नाईट मी हाय खेड्या हे संडासला लगवेला हिने जाते. बायला काय तुम्ही विचारताय? माणसानं विचारपूस केलेली बरी असते. फॅशन आहे फॅशन. तुझी माणसाच्या अवलाद आहे का? लगवेला जायला ते काय तुला काय? खेड्या गावचा माणूस आहे मी विचारते. अहो ती फॅशन आहे. मला दम देऊ नका तुम्ही. माझा असते खरं बोलणं. जेवण जायचं आहे ना? होय हा काहीतरी राहायचं लग्न करणारच काही करणार आहे म्हणूनच मी विचारतो. हा मग इथं राहा. काय मुलं बाळ उद्याच्याला लावून देऊया. ही पोरगीचं लगीन करायचं म्हणताय. हा मुलं बाळ काय आहे तिकडे? मुलं बाळ आली होती ती. 8-10 आहे ती घेऊन जा की. दादा त्या पाठीवर एखादं मुलं बाळ त्याला आहे का नाही म्हणतोय मी. त्याचं काय कुणगू चांगला पैसेवा नाही. आधी बकरा कापूया आणि मग लगीन करूया. खर्च सांग त्याला खर्च. हे बघ लग्नाला खर्ची तुझ्याकडे काही आहेत का पैसे लग्नाला? आणि इस्टेट एवढी जळता जळत. अरे इस्टेट म्हणजे हट्टीला आहे. इस्टेट म्हणजे काय काय 7-8 बंगला आहे तुझ्या आमचं. हे हट्टीला आहे नुसतं. माझ्या नावावर करायचं आहे. होय पण आता लग्नाला पैसे नाही घेते का? लग्नाला पैसे पाहिजे का नाही? मला काय अरे बँड आला घोडा आलं मांडव आला. पोरगी इतकी दिवस तुंबवली आहे तुम्ही. पोरगीची इतकी दिवस तुंबवली. पैसा नाही म्हणूनच मी इष्टीच्या आईला गाडवला होता. तरी मी म्हणतो पोरगी का खरकट मरकट खाऊन तयार डोळीत केली राहू. म्हणजे कसं आहे नवऱ्याने काय बोललं तर नवऱ्याला पिरगाळून हातपाय मोडून आली पाहिजे घराला म्हणून तशी त्याला तयार केली आहे. कराटे चॅम्पियन आहे. पोरगी शाबूत ठेवली राहू तुम्ही. कराटे चॅम्पियन आहे. कराटे चॅम्पियन एका फाईटीत वगळ वगळ हागायला होती मला मग आणि ती माझ्या पदरात बांधतावी. उद्या रविवार आहे बँकेला सुट्टी आहे. उद्याच्या उद्या लग्न करायचं आहे. वाढ राहिल्यावर कशाला काय करते रे? वाढ मी राहायचे बांधणार गडी. काय झाले की मी हायवेवर. बरं आता तुम्हाला पैसे कशाला पाहिजे? तरी बघ आता लग्नाला भांडव आला बँडवाली आली बँड आलं. मांडवी कशाला लावताय राव? मग? कशाला मांडवी? आपल्या एकमेकाच्या गळ्यात हार घालून माळा घालून मोकळं करा की. अकलाचा भाग आहे का? आमचं भागात नाव आहे. लगेच घेऊन आणि जा. बाबू काय करायचं? भागात नाव आहे आमचं. आम्हाला काय म्हणते लोक? हिंदीव लावलं. हा होय फिकर लावूनच ठेवलाय तुझ्या आधी. ठरलं का? त्याला सांगितलं खर्च लागेल म्हटलं 40,000 रुपये. आता 40,000 रुपये. मग किती 50 दा देतोस? हा? 50 रुपये 50 काय 50 होते वी लगेच. न आपलं काय बाशिंग बिशिंग आणा. ते आड लागते. त्याला एखादा ड्रेस आणा मला एखादा ड्रेस आणा. तेवढं पुरता येते 5-10 हजार रुपये. हा मग देत. तेवढं मी देऊ. हा पोरगी मला देता. आणि मग काय जाऊ दे काय करायचं पैसे जायला काय गाडू लावायचं हो का? आलोय आपलं कधी तर होऊन जाते या. पैसा करून काय मरायचं आहे. कबूल केलाय त्याला. होय पैसे काढ. मग किती आहेत पैसे? 10,000 आहे. आता ना तुम्ही काय चालतं? अहो सगळेच मला एक असं करायचं. काय? मला एक ड्रेस आणा. हा पूर्ण एक ड्रेस आणा. ड्रेस. ड्रेस म्हणजे आपले साडी काय तर नको का? हा, हा. साड्या बिड पाहिजे. हा. काय का ना आमच्या भागात आम्ही लगीन झालं तांदूळ पडलं का आमचा देवदेव असतो या. हा. आमच्या देवदेव झाल्याशिवाय मुलीला आम्ही हात लावत नाही. बर. आमचा देवदेव करणार जागरण करणार गोंधळ करणार मग तिला धावणार. कुठं धावणार? हे देवदेव करायचं हे म्हणते ग. असं तिला काय बोलायचं? देवदेवी झाल्यावर जागरण असते प्रत्येकाच्या गावाकडे. याच्या नादाने आम्ही हसायला लागलोय. गावाकडली पद्धत असते एखाद्यात आहे असं ती पोरगी पाताळी शिरकणार आपली. निश्चित नेसा काय
पाहुणार एक फार बाजीतलं बोलते होय हो. त्याला सवय आहे का सगळे? एवढं त्याला एक 10,000 रुपये आहेत जावा जेवणार काय कर कशाला जेवाय का माय खाणारीच खाऊया आपलं का खर्चात पडू नका माझा आहे का हा पैसे घ्या खर्च मला काही खर्चण्याबद्दल मी काही नाही म्हणत नाही मी काही एवढा चिकाट नाही माणूस होय पण चेहरा साठ तुमचा मी घाबरलोय हो आई वस्तात माझ्या तोंडाकड्यात बांधायला लागलाय माझं मडकावा घालवते कुणाला असू दे हो का आता जाते हो का पाहुण्या बाजार जाते मी बाजार करून येते लगेच लगीन लगेच हा आणि इथंच राहायचं का? इथं राहायचं आहे नाही कुठं? हे कसं जातोय नाही हा नाही कुठं जातोय मी हा काय गेले कापड बदला गेली पोरगी आमची लई चांगली आहे कापड बदला गेली चांगली तर आहे हा? चांगली तर आहे होय असू दे मला सांभाळत का हो किती शंका हो तिला नाही रुपये मिळे ना तर दोघांनी भीक मागून हो हो इकडे मी कशा पाय म्हणते तसं का? मला भ्या वाटते तिचं अन्न पाणी मनाने खा की म्हणाल का मला म्हणाल का म्हणते मी म्हणत्या होय अशी कोणी पाहुण्या, बाजार करायला जाते मी बाजार करून या चला तिला आवाज आवई बोला शिकावा ते त्या मुलीला तुमच्या आवाज ती साहेब सुद्धा कारण वगैरे करते आई तर मला बसवून गेलाय जेवून इथून तुला जेवण घेऊन येतो म्हणलाय अजून ह्याचा पत्त्या नाही त्याला कुठे तुकडं बिकडं का काय कोणाच ठाऊ पहिली त्याला मुंबईतली माहिती नाही नेमकं कुठे गेले आता जागा सोडा तुला एक प्रश्न मी जागा सोडून गेलो तर ते विचारला तर मी सापडणार नाही त्याला मी त्याला आता हुडकणार कुठं असा नीट गेलाय जातो असाच सर आगडमीचं पलीकडे जातो बघ पुन्हा कुठं गावल तर गावल बघतो हॉटेल बिटेल गावते का जातो मी खानावळ आहे वाटतं माडीवर माड आहे मुंबईचं गावाकडे लोक आली म्हणजे म्हणते ती मुंबईत फसवते ती मी काय करू वर माडीवर त्याला पलकी बाई मला वर या म्हणते माडीवर हा ओळख ना पाळख असं यावर जेवण आहे का सगळं या तुम्ही वर कुठे कुठे इकडे पायऱ्या त्या जिन्यावर ना हा अरे जाऊ का कसं करू बोल नेमकं काय जेवणच आहे का नाही खानावळ आहे का नाही कोणाच ठाऊ भाई टाळी बाजून बोलवच्या म्हणजे कोणाच ठाऊ त्या पुण्यातल्या बुधवार पेटवानी होती का काय कोणाच ठाऊ काय जिन्यावर नेऊ आलो आलो मैदाला पाहिजेच्या पाहिजे चार्जर पाहिजे करायचे तिच्या मैदाला पाहिजे केली पाहुणा तुम्ही एकटेच आहे का आणि कोण आहे का मी एकटाच आहे का न असं का फिरताय म्हणतोय मी तुम्हाला म्हणताना तुम्हाला म्हणलं वर या अहो भूक लागली हॉटेल माझंच आहे ती खानावळ माझीच हॉटेल तुमचंच आहे हॉटेल नाही हो हॉटेल तुमचंच आहे हो चांगलं लावलं शोभा शेऱ्याच्या फुलं कोणची कोणची लावली जुई अशी फुलं लावायची झाडं खाली लावते त्याला फुलं येते ती अहो ते फुलं नाव आहे ते बांधकाम आहे तसं आमचं शो केला आहे शो. फुलाचा हं. असलं असलं गड्या हा मला खेड्याच्या गावाला काय माहित आहे
आमचं गाव लांब आहे हो. होय कुठलं गाव? माझं गाव ढवळी. ढवळी? हो. तासगाव आहे का नाही? हा. तासगाव पशी ढवळी गाव आहे माझं. अगं बाई, आणि आम्ही तिथे पलीकडे ढवळी हो, कुठं? तुरची मध्ये नदी झाली. मग चिटकाय आलो की हो. काय काय चिटकाय? तू झालो की तुरच्यानी नदीच मध्ये मध्ये नदीच की. म्हणजे तुम्ही ढवळीचं आम्ही ढवळी. आणि मी बाहेर तुरचीची. पण मला असं म्हणायचं आहे काय हो? इकडे मुंबईला कसं काय आलाय? अहो ती आम्ही गावात सोडलं ना मुंबईला आलो. थांबा जरा पॅन्ट वर ओढतो. आधी का चालली आहे? आमची जरा गरीब होती हो. किती तिकडं? हा मग तिथं छोटंसं हॉटेल बांधलं हा. आणि पुन्हा जरा ज्यादा पैसे मिळाल्यावर मोठं बांधलं. म्हणजे अगोदर गाडा केला असेल हा. लग्नाचा. हो मला एक भाव आहे, एक बहीण आहे. हा. दादा काय काय? हा दादा माझा. रामराम भाऊजी. अरे, आमच्या गावाकडे असं पै पाहुणे भाऊजी नाना काका मामी असं म्हणते. दादा म्हणून म्हणा बरं हा? भाऊ म्हणून बरं दादा कसं म्हणायचे? भाऊजी म्हणायला लागले. काय हवं तुम्हाला? जेवण पाहिजे. हा जेवण आहे. दोघच आहे तुम्ही? हा. तुला आम्ही चालवतोय. दोघच? दुसरं कोण नाही? अहो बहीण आहे मला बहीण. बहीण बाई? हो बरं का? बहीण किती आज आहे? स्वयंपाक करते. काय तुम्हाला करायचं अजून कशात काय नाही तर भन कुठाय म्हणताय तुम्ही? ही खरंच आहे. ही चुकलं का? हा. क्षमा करा. जेवायसाठी आलोय. तू आपण इचारा म्हणून विचारते. काय स्वयंपाक बनवायला लागली? तुमचं लगीन झालंय? माझं का मग झालंय का म्हणून विचारते. नाही हो नाही? नाही आणि बहिणीचं? बहिणीचं बी नाही. माझं बी नाही हो. तुमचं लगीन नाही? नाही अजून. काय बोलताय? का? लका पाक दात पडले ना अजून लगीन नाही म्हणते. काय? दात पडल्याचं? हा? ए, बोला ह्यो, काय दात पडल्याचं? मग काय? आता तुझा तर दात पडल्याचं मागं. अजून एक गोळ आहे तिसरं. हा. मग काय म्हणताय? न, लगीन नाही म्हणतो. नाही हो माझं बी नाही माझ्या बहिणीचं बी नाही. हे कशासाठी म्हणतो आपण? जवळ आलो. हा. गावात मी ढवळीचा, तुम्ही होय होय तुळशीचा. होय. गावाजवळ गाव आलं. मी मुंबईत राहणार, आम्ही गावाकडे आहे. तुमच्या बहिणीची इच्छा काय केलं? इच्छा नाही का कोणाला? लगीन करायचं? गावाकडल्या माणसाबरोबर लगीन करायचं. माझी बहीण काय म्हणते माहितीये का? नवरा मला गावाकडचाच करायचा. शहरातला नको. नग बाई लग्न कर. कटाळी असेल हो शहरातल्या नवऱ्याला. अहो नवरा म्हणजे तिचं लगीन करायचं आहे अजून. तिथेच के इथलं नको. तिनं ती बघितलं नकोच म्हणते. तिथं मुंबईत फिरून बघितले कशी असते ती, काय असते ती. हा. नवरी पोरं कशी असते ती तिला माहिती आहे. खेड्याकडली कशी असते ती. होय, होय. माझ्यावानी अशी चांगली. हो तरुण. हा. मग नाही का जेवणार आहे ना? जेवायचं आहे क्या? मला होय म्हणाल का ते? कुणाला? मला अहो तिने तुम्हाला बघितलं पाहिजे, तुम्ही तिला बघितली पाहिजे. मला तीच म्हणायचं आहे. हा एकमेकाची पसंती झाल्यानंतर मग हा, लग्न. मग असं करता का? काय? तुमच्या बहिणीला मला जावता का? अहो ती मारल्याशी सोडायची नाही तुम्हाला. जरा डोक्याचा भाग आहे का? बहिणीला धावता का? हा मग लगीन कसं ठरायचं? तू म्हणावं. आज पूर्वीचं कसं आहे, होतं? आहे, आहे. हे बघा, पूर्वीची पद्धत वेगळी होती. हा. आई बापाने जायचं, ती मुलगी बघायची, आई बापानं पसंत करायची, आणि मुलांना नुसतं बोवल्यावरची नवरा म्हणून उभा राहायचं. बोलू का? असं होतं. आता कसं? आता तसं नाही हो. मग मुलानं मुलगीला पाहायचं, हा मुलानं मुलगीला पाहायचं, मुलगीनं मुलाला पाहायचं, एकमेकाला पसंत करायचं. मग लग्न. ते एकमेकाची पसंती झाली की लग्न झालं. हा. बरोबर. बोलो दादा. तू बस. बस तू. तुम्ही पाहुणा चांगला आहे बरं का? पैसे काढायचे, हा पैसे. आणि त्याचा हाकलून. बोलो बोलो बोलो. पाहुणा हा, बहीण माझी. बहीण मुलगी काय? हा? आली म्हणजे काय? आधी काय म्हणते? आली. कुठं आहे? काय भेला व्हायला लागलास काय?
बघतोय माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले, गेल्या वर्षी एका डोळ्याला झाले, काल परवा ह्या डोळ्यात झाले. हा अजून चष्मा घ्यायचा आहे, डॉक्टरने सांगितले 8 दिवसांनी चष्मा देतो. बघ पसंत आहे का बघ. तुम्ही जरा तुम्हाला पसंत करायचं आहे मी. अरे बघ की मग. पसंत आहे, चांगली आहे पोरगी. आहे ना? तुला तोंड आहे, तोंड नाही माझ्याशी काय आहे? बोलतीये का होय स्वयंपाक येते आता बोलत नाही ती लाजते तुम्हाला अजून म्हणजे लाजून आहे हो. अजून लगीन नाही काय नाही हा, हा, हा. लग्न झालं बोलायचं. तुमची काय पद्धत काय आहे का? हा, आमची पद्धत आहे वेगवेगळ्या असतात. पद्धत आहे की मुंबईतली आमची पद्धत आहे. हा बघा पाहुणं हा. बायको आता बघितली बर. आता तुमचं लगीन लावून देणार मी हा. आणि काय पैसे तुमच्या पैसे असतील तेवढं मला द्या. पैसे म्हणताय हा द्या लागेल. पैशाच काय घेऊन बसलाय हो? पैसा काढला काय? अरे मलाच पैसे नव्हतं, आता कोणी गेले काय पैसे काय? द्या लवकर, मला उशीर होतोय मग. बाजार करायचा आहे लगेच. म्हणजे आम्हाला नवरा कपडे अहो साडी पाहिजे तुम्हाला, कपडे पाहिजेत, बाशिंग पाहिजे, हो. डोरलं पाहिजे. आणा 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 हा? गाबजीशी आणा द्या लवकर 10,000. टाका. काय व्यस्त आहे? नोटा माहिती जायला लागली, द्या. चुकून एखादी जास्त जाईल. एवढं काय करू माझं? हा, एवढं दे. 10,000. हं. आता जातेच. लगेच बाजार करून ताई हा लगेच लावून. असं करा की, हा? असं करा की कसं? ह्यांना बाजार करायला पाठवा, आणि ह्यांना बाजार करायला पाठवा. तो इतकं तुम्ही बाकी जाऊ, तुम्ही दोघं बी गेल्यावर मी एकटा कसा बसायचं? मला करमतंय का? मी कशाला थांबू? तुला काय समजत नाही? अरे करायची तयारी लग्नात कोण करायची आहे? काय? आहे की हा? सगळं. हा असं करा तुम्ही इथे बसा हा हा. वरच्या वरच्या खोलीत. खोलीत बसा. वरच्या खोलीत. आम्ही दोघं घरी म्हणून बाजार करून येऊ. तुम्ही दार लावून कुठे लावून जाता? नाही 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 आणि वर बस की खोलीत. पण काय आहे टीव्ही आहे. सोफा सेट आहे का? ए, लोळत बसतो टी शर्ट. चल. लग्नाचा बाजार करायचा बाजार झाला का? आहे चालू अजून. गुरखालो. आमच्यात पद्धत असते वेगळी. काय पद्धत आहे अजून? बघ आमचा देव आहे कडक. बर तुला साडी नेसावं लागत. का? अरे मुलाची कपडे मुलीला आणि मुलीची मुलाला अशी पद्धत आहे आमच्याकडे. लग्नात अहो देवच काय आहे तर त्याला काय करायचं? तुझ्या बहिणीला बोलव. काय तुझ्या बहिणीनंच हे त्याने अंगरात सांगितलं अंगरात धोतर बघितलं होतं. मुलीचे कपडे मुलांना घालायचे असतील म्हणलं तुला साडी आमच्याकडे जरा उलटा आहे हो. देवच कडक आहे. नाही, किती दिवस? अहो 16व्या दिवशी हुसर घालायची. म्हणजे आमच्या गावाकडे नेलं तर मी साडीवर हो, जायचं. काय? हो हो शिवाजी बाहेर गेला मग पत्ता. बरं बरं चालतंय. म्हणजे इथं काय नाही ना, हा. आम्ही लगीन झाले राहणार नाही बरं काही. होय होय हा जाणार आम्ही. होय. मी लगीन येणार आहे पुरीला. आमचा देव आहे तिकडे जागराने हे आमचं साडी ते. साडी नेसून जायला लागत तुला. मग शिवाच्या बाहेर गेल्यावर फिरते की आमच्या गावाकडे गेल्यावर काय शिवाच्या बाहेर गेल्यावर चालते ना. होय चालते. बरोबर चालते. म्हणजे हे साडी नेसवत आहे. कोण आहे माझ्याकडे? देवचकडे काय हो आमचा. तिला माझे कपडे घालतात. हा म्हणजे पांढरी कपडे आणली असतील तिला. होय होय होय. असू द्या ना. थांबा साडी घेऊन येते. गाडव लावलं या लग्नाच्या. काय करायचं? पोरगी चांगली आहे म्हणतात मी असली एवढं करायला लागली. हे हा पुरल्या कापड घातली का? उशीर घातले कापडे. तुमच्यात बाशी काही बांधते ती का? होय आणले का बाशी? नंतर नंतर आता असं करा मागं जावा आणि एखाद्या बाशिकी बाई. हा बरं आवर आवर. धाव धाव निर्यात तर करू द्या का? हे हा? पुरल्या काय धोतर नेसत आहे का? नाही ते कपड्यावर असेल. ती पॅन्ट झाड म्हणावं तेवढी. आणि बोलायचं नाही हा.
शिवायच्या बाहेर जाऊ सर बोलायला काय बोललं तर बोलायचं नाही बोलायचं नाही मला बासुकी बांधायची असते मेहंदी करताय का सगळं सगळं घेतले तर पैसे उशिरी घेतले तर पैसे त्या दोघांचं लग्न लावून जाऊ. हा ती माणूस येईल काय केलं हो माझा वेळ कशाला हा आता तुम्ही कवाशी आणणार म्हणलं होत्या माळ्यावर चेक काढले आणि बांधले आणल्यापूर्वी काय आता आता बामण अहो कशाला बामाने बोलवायला लागला जेवणाचा काय ठोकरा नाही काय काका जेवण नवं. लगीन लावायचं लगीन लगीन लावायचं आहे लगीन हा कुणाचं तुझ्या बाच आणि दोघांच आहे लगीन काय नवरा हे नवरा हे नवरी ही नवरी हा आणि हे नवरा नवरा मग आता ह्यांचं लग्न आता लावलं पाहिजे तर लावायला पाहिजे बरं, इकडे या. हा. पण नाव बघायला पाहिजे काय नाही त्याचं काय नाव काय बघू नको जाऊ डायरेक्ट लगीन आमचा नाव बघितले बरं या तू काय बघू नको मी घरी गेल्यावर सगळं बघ तुझा ए इकडे या. जरा अंतर पडपत बर इथं नंद वाढलाय या लग्नाकडे बघायचं नंद म्हणा नंदच के सांगतोय काय जरा बोबडी वरते हा हा सुरुवात करू द्या का अरे रावणा राज गंभीर केले सीता सारखे रत्न चोरून नेले सीता सारखे रत्न वापसेला चौला चौघड्याचे राज्य तुला घडेल तांदूळ पडायचा आहे त्यावर जेवणाचं शिल्लक म्हणायला लागला माझ्या देहात आलो तर मला बसलो पंगत त्याच्यामुळं आज द्या. हा, नाही, आता. हा, धरा. आय. आधी काय? लग्न घटी समीप नवर जरा थांबा जरा गारटा सुटला जरा थांबा लग्न तो खूप ठेवता का मूर्त लग्न लागलं पाहिजे जवळ आले हो जवळ आले असं हे पुढे इकडे आहे का पुढे पुढे आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्टा दृष्ट आली लग्न घटी समी आली आली लग्न घटी समीप नवरा पाया पडू काय आम्हा दोघाला मुरबाळ उचल आलीच म्हणून लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे दोघे करावी उभी परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के
समीप नवरा घेऊन या वाघरा दृष्टा मधुमला न करणे दोघे करावी उभी वादंत्री मिली वादंत्री भोगलबला न करणे काय ब्राह्मणाची काय दक्षिणा देताय का नाही दक्षिणा दक्षिणा काय किती किती दक्षिणा होय हा खाटगा दे 1 तोळ्याची अंगठी घोडवाडा घेतली तोळ्याची अंगठी एवढं 2 गोष्टी असल्या तर मी नांदवतो नाही तर कुणाला लागतो आमचे लागलंय मी नवरा आहे का तू रे शिवाच्या बाहेर जाऊन सर बोलायचं नाही एक कर थोडं सुद्धा बघायचं नाही बघायचं नाही बोलायचं नाही काय नाही शिवाच्या बाहेर गेल्यावर काय असेल ते करायचं देव आमचं आहे का रे जावा ना घेऊन जावा घेऊन पोरगीला चांगलं सांभाळून घ्या काय कागाळ येऊ देऊ नका कानावर नाहीतर तुमचं कान सुजवील जावा माघारी बोलू नाही एक राहिलं काय ती माणसं बसली ती नाव घ्या लागते तुम्हाला कोणाला हे तिकडे काय तिकडे ए बाई तू नाव घे नवा मगाशी पोलीचा आवाज मंजूर होता आता मशिवानी काय नाव घे नाव बदल कसा झाला बिजे काय बर तुम्ही तर घ्या तिकडं काय नाव तिकडंच तुम्ही तर घ्या तिकडे तू तर घे आता तुम्ही बी नाही ही बी नाही नाव कोण घ्यायचं बाया माणसाचं नाव घ्यावं अगोदर बरं बाया माणसाचं नाव घ्या 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 हा होय तिथे अरे केशवराव हे पाण्याची आवाज कसा झाला तुम्हाला काय वेगळं वाटून घेऊ नका आवाजात त्याला बदल झाला पाण्याने शंका आली. नाही नाही पाण्याने दाद्या हे दाद्या अरे केशवराव नवरदेवाचं नाव काय आहे म्हणा मला नाव माहित नाही नाव माहित नाही तुमचं काय नावाला काय करायचं आहे मी कशाची घ्यायची आहे नाव रे बरे तोंडाने घ्यायचं तुमचं नाव सांगा म्हणजे किती आहे? माझं नाव आदर हा हा बोला काय बोल समृद्धी दिवळी समोरची दिवळी दिवळीत होत्या लवंगा दिवळीत दिवळीत होत्या लवंगा खायच्या लवंगा रे बर समृद्धी दिवळीत होत्या लवंगा या कर तुझं तोंड आहे का माझा खालचा डोंगा तोंडात जात तसं तुला वाटलं पाहुणा, आता तुम्ही घ्या आता नावाचं अवघड झालं का नाही नाव मग तर काय नाही घ्या काही वेगळंच नाव घेतलं त्या तुम्हाला काय घ्यायचं आहे त्यातून जावा जी ईर्ष्या घ्या की तुम्ही तिला असं खासून गेले पाहिजे नाव ते आम्ही नाव घ्यावं का तुम्ही उकसायला लागलाय सगळं हा मला शिकवता का मराठी येतं तुम्हाला काय शिकवू तुम्हाला बी येत नाही तुमच्या लगीन नाही तुम्हाला कुठली नाव येते तिथे घे की म्हणाव का अंगीच्या हे ही जरा धरता का हा बाहेर आलाय काय
दाद्या खोट्याला मस्त बांधले मला बाजून बसरायचं लगेच अलीकडे पडला पाऊस हा अलीकडे पडला पाऊस हा पलीकडे पडले इजा बर अलीकडे पडला पाऊस पलीकडे पडले इजा तिचं नाव नकोच घ्यायला आले बघा हा सोडवले आहे त्याला कोणी आहे क्या आहे क्या मला इथंच असं फोन करायला लागले ग इथंच मला असं फोन करायला लागले अलीकडे पडला पाऊस पलीकडे पडले इजा कट 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 करते का होय होय आबाळ गडगडते इजा चम 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 हा चम चमकाय लागली तर ही बघा की तुम्हा अलीकडे पडला पाऊस हा पलीकडे पडले इजा नवरी नवरीच्या करून जाणू हा हा पावसात भिजू वाटलं तर भिजा नाही तर नवर दिवस सांगितला नवा 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 आता ह्याला फोड उठला हा माझ्या बहिणीने तसा म्हणतोय काय काय हा हा काय मस्तीचा बोकड आहे ह्यो? ती काय म्हणते माझ्या बहिणीला म्हणते हा तिथे इकडे ये ग. मी अजून एक नाव घेते त्यांच्यापेक्षा चढ झालं पाहिजे समोरून ती देवळीत होता पत्याने खेळायचं कॅट असं नाव पाहिजे समोरून ती देवळीत होता पत्याने खेळायचं कॅट ए नवरदेवा ए नवरदेवा तुझं तोंड आहे का त्या बसलेल्या म्हाताऱ्याचं शेट ताये जाऊ आता शिवाच्या बाहेर पर्यंत जाऊस तर लय बोलायचं नाही तोंड बघायचं नाही ती एकमेकाची दादा जाती रे हाकेल्यावर तेवढं राग केलं होता जातेस तू दिद्या हाकेल्यावर राग केलं होत बरं का हाकेल्यावर तेवढं राग केलं होत जाते आता कसला करून दिला इथं सगळ्या अडचणी आहे इथं वरात सुद्धा काढायची नाही आता आपल्याला वरात काढायचं आता जीव वळून आलोय बाहेर त्या गावाची शिव गेली पाठीमागं पुढं आलोय हे बघ चालतोय